शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी होणार, किती होणार आणि कशामुळे होणार, सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट, बातमी, घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सांगा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता गेल्या 15 दिवसात झालेल्या सतत पावसाने व खराब हवामानामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांद्याचे 60 ते 70% नुकसान होऊन कांदा सडला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदाजानुसार परिसरातच शेकडो क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व प्रति क्विंटल किमान 2000 रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तरी देखील दरम्यान या पावसामुळे काल सिन्नरच्या हायटेक बस स्थानकचा काही भाग कोसळला आणि या ठिकाणी यात शिवशाही बस व 4 चाकीचा चक्काचूर झाला. दरम्यान बसमधील प्रवाशांनी प्रसंग धावदान राखून बाहेर पडल्याने सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही. हे बसस्थानक सिन्नरचे आमदार व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, हेच नव्हे तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी लाखोचं नुकसान झालं. तरी देखील अद्याप या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकरी बांधवांची पंचनामे करून तातडीने अपेक्षा आहे. तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायला अद्याप तयार नाही आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच्या का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स बातमीसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून धन्यवाद.